तर ही दृश्य आपण यावेळेस बघतोय। संजय निरुपम यांनी अखेर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये प्रवेश केलेला आहे। ठाण्यातल्या आनंद आश्रम या ठिकाणी हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडलाय। अखेर 20 वर्षांनी पुन्हा स्वगृही जात असल्याचा आनंद आहे असं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यातल्या आनंद आश्रम इथं संजय निरुपम यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे। हे दृश्य आपण बघतोय। युवासेना एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाराष्ट्राचा बुलंद आवाज एकनाथ शिंदे साहेब, संजय निरुपम जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तर काँग्रेसचे माजी खासदार होते संजय निरुपम आणि आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये संजय निरुपम यांनी पक्षप्रवेश केला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत निवडणुकांच्या तोंडावरच काँग्रेसला एक मोठा खड्डा पडला असं म्हणावं लागेल। महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आमदार सरनाईक जी, माजी आमदार रविभाई, शीतलताई, शिवसेनाच्या या विभागाचे सर्व नेते मंडळी, आज प्रवेशच्या कार्यक्रमामध्ये माझी मिसेस गीताजी आलेली आहेत, माझी मुली पण इकडे आहे आणि यांच्या नामकरण बाळासाहेबांच्या हस्ते झालं होतं। त्यांच्या बारसाच्या कार्यक्रमात माझ्या बरोबर 4-5 जो कार्यकर्ते आलेले आहेत, नेते मंडळी आले आहेत, आमचे सारे नेते मंडळी, सारे माझे सहकारी, मीडियाचे आमचे सगळे सहकारी बंधू आणि भगिनी, हा एक फायनल डिसिजन आहे। आज अंतिम फैसला झालेला आहे। 20 वर्षानंतर मी स्वगृही परत येत आहोत आणि एकटे नाही, कुटुंबसह येत आहोत। हा एक सौभाग्याचा दिवस है मेरे लिए, बहुत ही महत्वपूर्ण दिन है। मजेदार बात यह है कि मैं बहुत ज्यादा मुहूर्त वगैरह में विश्वास नहीं करता शिंदे साहब, लेकिन 5:15 से पहले का टाइम बहुत खराब था। हमारे एक साथी ने बताया, हम लोग को तो 3 बजे 4 बजे के बीच में बुला लिया गया था, हम लोग आ गए थे। 3 घंटे से हमारे सभी साथी यहाँ पर खड़े। तो लेकिन शिवसेना में आना है मेरे मतलब माझ्या रक्तात जो आहे तो बाळासाहेबांचा विचार आहे। पण गेल्या 20 वर्षापासून मी काँग्रेसमध्ये होतो, काही 2004-05 मध्ये झाला होता, त्यामुळे आम्ही शिवसेना सोडलो। पण काँग्रेसमध्ये राहून बाळासाहेबांच्या विचाराच्या आधारावर काम करण्यामध्ये जो अडचण येत होती तो एक जोरदार होती आणि आता तो अडचण आता आमच्या समोर नाही, माझ्या समोर नाही आहे, तो अडचण आता आम्ही दूर केलेला आहे। ठीक आहे की एक लोकसभाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी प्रवेश करत आहोत। लोकसभा लढायचा होता, काँग्रेसमध्ये लोकांनी दगाबाजी केला। शिंदे साहेबांची भेट घेतली होती मी जानेवारी महिन्यामध्ये, तेव्हापासून एक बातचीत चालू होती। साहेबांनी असं आम्हाला सांगितलं की एक दुसरा कॅन्डिडेट करायचं, तुम्ही या पक्षामध्ये आमच्या बरोबर काम करा। माझी पण इच्छा होती, ठीक आहे आम्ही येतो, तुमच्या बरोबर काम करतो। पण जो माझे जो विरोधक आहेत ते काय सांगतात माझ्याबद्दल की संजय निरुपम गए थे अंदर भंडारा खाने, भंडारा खत्म, बाहर आए तो चप्पल चोरी हो गई। तो सध्या परिस्थिती असं आहे, पण काही अडचण नाही।